रोबोट वीर. हे वीर, ही झाली तुझी सर्व्हिसिंग. मी जरा हे सामान आतमध्ये ठेवून येतो. मला तर आधीपासूनच संशय होता की वीर रोबोट आहे. आता बघतो मी ह्याला असं बिघडवून टाकेन की हा परत कधीच ठीक नाही होणार. आता तू एकदम ठीक आहेस. जा वीर, आता तू बाहेर जाऊन खेळू नाचू शकतोस, खाऊ पिऊ शकतोस, तुला जे हवं ते करू शकतोस. आजोबा, मी एक असा पहिलाच रोबोट आहे जो माणसांसारखा खाऊ पिऊ शकतो आणि काहीही करू शकतो. होय वीर, मी तुला असं याकरिता बनवलेलं आहे कारण की लोकांना तुझ्यावर संशय नको यायला की तू एक मुलगा नाहीस तर रोबोट आहेस. अमेझिंग रोबोट. आजोबा, मी थोडा आजोबा आजोबा वीर, अरे असं काय करतोयस? काय झालं तुला? काय झालं? आजोबा, मला माहित नाही मला काय होतंय ते. आजोबा, वीरला काय झालं? माहित नाही काय झालंय ते. वीर अचानक रोबोट सारख्या हालचाली करतोय. मला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. वीर वीर मी इकडे इकडे आत चल, इकडे नाहीतर गडबड होईल. जाऊ. अरे बंटी, वीर तर घरात नाहीये. आजोबा, वीर घरीच आहे. नाहीतर इमली आणि चुलबुल इथे नसते. मी त्यांना आत्ता आतमध्ये जाताना बघितलं. येस, मला माहित होतं वीर इथेच आहे. हा बघा. काय माहित होतं? वीर तर इथे ब्रेक डान्स करत आहे. आता वीरचं खरं रूप समोर येईल की वीर एक रोबोट आहे. मम्मी, बाबा. इमली, मला वीरला दुरुस्त करायला थोडा वेळ हवा आहे, पण आता हा बंटी सगळ्यांना घेऊन येईल. वीर, लवकर चिंटूला बोलव. या परिस्थितीत तोच आपल्याला मदत करू शकतो. काय झालं? जिंटू, वीरच्या मेकॅनिझम मध्ये प्रॉब्लेम झालाय आणि बंटीला संशय आला आहे. तो त्याच्या आईबाबांकडे वीर बद्दल सांगायला गेला आहे. तू काहीतरी कर. डोंट वरी. अकडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. आजोबा, तुम्ही वीरला घेऊन आत जा. मी बंटीला सांभाळतो. गुड मॉर्निंग काका काकू. कसे आहात तुम्ही? अरे बंटी, हे काय बोलतोयस तू? वीर तर एकदम ठीक आहे. बाबा, वीर रोबोट आहे. रोबोट मी आत्ता बघितलं होतं. वीर रोबोट सारखं चालून दाखव. पण बंटी, मी तर ब्रेक डान्स करत होतो. हे बघ, 1 2 अरे बंटी, काय बोलतोयस तू? वीर तर एकदम ठीक आहे. अहो बंटीची आई, याचे कान पकडून याला घरी घेऊन जा. तोपर्यंत मी जरा डान्स करून येतो. स्टॉप. हे आपल्याला उल्लू बनवत आहेत. अरे चल इथून, नाहीतर माझ्या हातचा मार खाशील तू. नशीब तो इथून निघून गेला. चला, आता आपण वीरला दुरुस्त करूया. तो बाहेर येऊ नये म्हणून मी त्याला खोलीत बंद करून ठेवलाय. चला. मी इथे काय करतोय? विसरला. हे कोणाचं घर आहे आणि मी इथे कसं आलो? हे वीर, तू खरं बोलून टाक. तू रोबोट आहेस की नाही? वीर, हा कोण आहे? मला नाही माहित. मला तर चाट खायची इच्छा झालीये. पुन्हा खराब झाला ह्याचा मेकॅनिझम. ये, मी तुला चाट भरवतो. आणि तुझं नाव वीर आहे. मी तुझा खास मित्र बंटी. चल चाट खाऊया. चल. ओ नो, बहुतेक वीर या खिडकीतून बाहेर गेला असावा. लवकर चला, त्याला शोधूया. जा, चाटवाला आत आहे. आतमध्ये आहे. चला. फेकी लवकर चल.
मम्मी बाबाला घेऊन येऊया आणि त्यांना दाखवूया की वीरच रोबो बॉय आहे. हे काय, इथे तर कोणीच नाहीये. चाट खायच्या जागी मला कोंडून गेला. असा कसा मित्र आहे? मी तर जातोय. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. बॉस बॉस, गुड न्यूज. वीरला पकडून तुमच्याचकडे घेऊन येतोय मी आता. हा, लगेच. माझी पाणीपुरी पाडलीस. अरे काय करतोय? वाचवा बॉस, वाचवा. अरे हा इथे कसा आला? पकडा ह्याला, पकडा. तुम्ही दोघं इथेच थांबा आणि लक्ष द्या की तो बाहेर नाही येणार. मी मम्मी बाबाला लगेच घेऊन येतो. मम्मी 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 बाबा, वीर पक्का रोबोट आहे. त्याला केकी फेकीच्या घरी बंद करून ठेवलाय. चला, मी तुम्हाला आत्ता दाखवतो की तो खरा रोबोट आहे. बंटी, यावेळी जर तुझी बडबड खोटी ठरली तर तुझं काही खरं नाही बघ. हा मुलगा पण ना असाच त्रास देत असतो. अरे थांब बंटी, कुठे जातोयस? इमली, लवकर जिंटूला शोध. बंटी वीरला घेऊन गेलाय आणि केकीच्या घरात त्याला कोंडून ठेवलंय. तो वीरचं खरं रूप उघड करेल. जिंटू, लवकर चल. वीरचं खरं रूप समोर येणार आहे. बंटीने त्याला केकीच्या घरात कोंडून ठेवलं आहे. तू कोण आहेस? वीर तर मीच आहे. माझ्या मित्राने बंटीने मला सांगितलं. मला तर कोणी नाही पकडलं. चिंटू, तुझ्या डोक्यावर कोळी पडला आहे. मी त्याला टपली मारून हकलवतो. चालेल? कोळी तर तुझ्यावर पडलाय. बाजूला हो, बाजूला हो. इमली, लवकर जा. बंटीचे आई बाबा केकीच्या घरी पोहोचलेत. सॉरी जिंटू, इट्स इमर्जन्सी. इमली, मी इथे कसा आलो आणि हे काय होतंय? अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दमदमादम. तुझ्या शरीरातली सगळी माती साफ होऊ दे आणि तू पहिल्यासारखं होऊ दे. अरे इमली, आपण या रूम मध्ये काय करत आहोत? बरं झालं की तू ठीक झालास. ऐक, आता तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा आणि बघाच मजा. काका काकू, बंटी मला खूप त्रास देतो. त्याने मला रूम मध्ये लॉक केलं आणि मला खूप ओरडला तो. बंटी खूप वाईट आहे. रडू नकोस बाळा, रडू नकोस. काय रे बंटी, हा काय तुला रोबोट दिसतोय का? अरे हा तर चांगला चुणचुणीत मुलगा आहे. त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येते बघ. हा नेहमी मला मूर्खात काढतो. हवं तर तुम्ही केकी फेकीला विचारा. हा तर नॉर्मल आहे आमच्यासारखा. बंटीने सांगितलं ह्याला पकडून बंद कर. आम्ही त्याला बंद केलं. हा काकू, बंटी नेहमी याच्या मागे लागलेला असतो. काकू बघितलं ना, काकू हेल्प मी. बघितलं ना तो केवढं खोटं बोलतो. आजोबा, बंटीने मला लॉक केलं. तो असं रोज करतो मिस्टर चड्डा, आजोबा. अहो काहीतरी करा तुमच्या मुलाचं. आज त्याला असा धडा शिकवेन, असा धडा शिकवेन की परत तो वीरच्या वाटेलाही जाणार नाही. हा इतकी चांगली ऍक्टिंग करत आहे. मी तर इतकी चांगली ऍक्टिंग सुद्धा नाही करू शकत रडण्याची. मम्मी बाबा, हा खरा रोबोट आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.
बाय बंटी. मम्मी 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 मागे बघ. अब वीरची मान बघ. तो रोबोट आहे मम्मी.